मागील अध्यायात श्रमसंपत्तीचे वर्णन करताना मूलोद्योग किंवा ग्रामोद्योगाने गावाची संपत्ती वाढवावी असे महाराजांनी सांगितले आहे. यासाठी या कारागिरांना त्या उद्योगाचे केवळ मूलभूत ज्ञान असून भागणार नाही. त्यांना त्यातील बारकावे आणि त्या उद्योगधंद्यामध्ये होणारे नवनवीन बदल जे तरुणांना, आजच्या पिढीच्या नागरिकांना आकर्षित करतात, त्यासाठी आवश्यक ते शिक्षण देणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात याबरोबरच विक्री व्यवस्थापन आणि उद्योग धंदा सुरू करण्यासाठी योग्य जागेची निवड अर्थात योग्य सर्वेक्षण करणे हेही या तरुणांना येणे आवश्यक आहे. या तंत्रयुगाच्या मायाजाळामध्ये आपल्या मालाची विक्री केवळ आपल्या गावापुरतीच नाही तर या तंत्रज्ञानाने संपूर्ण जगभरात करता येते. याचे भान आपल्या गावातील तरुणांना आले पाहिजे. याचेही शिक्षण उद्योजकांना देणे महत्त्वाचे आहे. तरच यापुढे आपल्या गावातील उद्योग व्यवसाय भरभराटीस येतील. कोणीही गरजवंत कामाशिवाय राहणार नाही आणि त्यांची उपासमार होणार नाही. या सर्वासाठी प्रथम आपल्या गावातील मुलांचे शिक्षण योग्य तऱ्हेने होणे आवश्यक आहे. यासाठी या अध्यायामध्ये महाराजांनी जीवन शिक्षणाचा विचार केला आहे. श्रोते म्हणतात, आपण खेड्यांना शहराहून श्रेष्ठ बनवावे असे म्हणता, परंतु शहरातील उच्च शिक्षण खेड्यात कसे प्राप्त होणार? हे शिक्षण न मिळाल्यामुळे खेड्यातला विद्यार्थी हा शेवटी नांगरच हातात घेतो, तर शहरातला विद्यार्थी मोठ्या हुद्द्याच्या नोकरीवर जातो. अशी ज्यांची भावना आहे ती साफ चुकीची आहे. कारण नोकरपेशा आकर्षक कपडे घालून मिळणाऱ्या पगारावर ऐट मिरवणे हे शिक्षणाचे ध्येय नाही. ज्या शिक्षणाने या भारत मातेचे सुपुत्र सर्व अंगाने सामर्थ्यशाली बनतील ते खरं शिक्षण. या शिक्षणामध्ये आपल्या जीवनाची आणि ज्ञानाची अर्थात शिक्षणाची जोड असायला हवी. अन्यथा कार्यालयात जाऊन जुजबी काम करून पैसा मिळवणे हे शिक्षण नाही. किंवा पदवी घेऊनही ज्याला
उद्याच्या जेवणाची चिंता पडते. त्याच्यावर भीक मागण्याचीच वेळ येणार आहे. म्हणूनच शिक्षणाने जीवनाच्या सर्व गरजा पूर्ण करता आल्या पाहिजेत. या गरजा पूर्ण न करताना शिक्षणातून निर्वाहाचे साधनही निर्माण करता आले पाहिजे. किंबहुना शिक्षणामध्ये या गोष्टीचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे, जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या आपत्तींचे, त्यावर कशी मात करावयाची याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एखाद्या खेड्यात पावसाळ्यात नदीला पूर आला असेल आणि ही नदी ओलांडून जर एखादा शिकलेला मुलगा पलीकडच्या तीरावर जाऊ शकत नसेल तर त्याचे शिक्षण कुचकामी आहे. म्हणूनच मुलांना शिक्षण देताना दैनंदिन जीवनात कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. केवळ पैशाने पोट भरता येत नाही. पैशाने वस्तू विकत आणल्या तरी भोजन बनवणे हेही विद्यार्थ्यांना आले पाहिजे. अन्यथा त्यांना उपाशी राहावे लागेल. मुलगा शहरात जाऊन शिकतो, पदवी मिळवतो, परंतु गावात पाण्याची बिघडलेली मोटार दुरुस्त करता येत नसेल किंवा नळावरून पाणी भरणे त्याला लज्जास्पद वाटत असेल, एखाद्या मुलीला किंवा मुलालाही स्वयंपाक करता येत नसेल, गावात वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी किंवा आपल्या घरात एखाद्या समारंभासाठी पंक्ती भोजनामध्ये लोकांना अन्नपदार्थ वाढता येत नसतील तर त्याचा काही उपयोग नाही. अशी मुले केवळ आपल्या शिक्षणाच्या तोऱ्यात गावभर फिरतात, परंतु वेळ येताच त्यांचे हे ज्ञान व्यर्थ आहे हे त्यांच्या पालकांच्या लक्षात येते. कारण या मुलांच्या अंगी विनम्रता, स्वतंत्रपणे, निर्भयतेने एखादा निर्णय घेण्याची वृत्ती, आपल्या घरात एखाद्या गोष्टीची उणीव असेल तर त्वरेने ती उणीव कमी करण्यासाठी कार्य करण्याची धडपड आणि जीवनातील वेगवेगळ्या आपत्तींवर विजय मिळवण्यासाठी करावयाचे प्रयत्न या बाबींचा अभाव असतो. म्हणून वरील सर्व गोष्टी शिक्षणाने करता आल्या तरच या मुलांना आनंदाने जीवन जगता येणार आहे. अन्यथा हे शिक्षित दुबळे बनतात. गावावर दरोडा पडला, गुंड चालून आले तर घाबरून घरात बसतात. त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून या भारत मातेचे सुपुत्र हे बलवान आणि धडाडीने कार्य करणारे असावेत.
असे महाराज म्हणतात. पूर्वी ऋषीमुनींच्या आश्रमांमधून गुरुग्रही राहून शिक्षण घेण्याची व्यवस्था होती. यामध्ये सर्व प्रकारच्या धनुर्विद्या, मल्लविद्या, शस्त्रास्त्रविद्या इत्यादी 14 विद्या आणि सर्व प्रकारच्या कला, चित्रकला, चर्मकला इत्यादी 64 कलांचे आणि वेगवेगळ्या शास्त्रांचे, संगीतशास्त्र, ग्रहशास्त्र, अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षा यांचे शिक्षण दिले जायचे. त्यामुळे हे ऋषी आपल्या राज्यात असणाऱ्या सर्व उद्योगांसाठी लागणारे कुशल, बुद्धिमान, निर्भय, वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये पारंगत असे मनुष्यबळ तयार करत, जेणेकरून राज्यकर्त्यांना त्यांचा उपयोग होईल आणि संपूर्ण देश, राज्य हे त्यामुळे सुखनेव निद्रा घेऊ शकेल आणि सुखाने, आनंदात आपला संसार, आपले आयुष्य व्यतीत करू शकत होते. आता शिक्षणच महत्त्वाचे झाले आहे. उच्च शिक्षण घेऊन गावची शेती सुधारली नाही. गावचे जीवन हे कंटाळवाणे वाटू लागले. तर त्याचा काहीच उपयोग नाही. शहरातून गावी आल्यानंतर या मुलांना गावात राहणे नकोसे वाटू लागले. असे होऊ नये यासाठी आपल्या गावीच उच्च शिक्षणाचे विद्यालये सुरू करावीत, जेणेकरून आपल्या गावचे जीवन सुधारले जाईल. आपला गाव कशा प्रकारे आदर्श होईल याचे शिक्षण मुलांना शाळांमधून, महाविद्यालयांमधून दिले गेले पाहिजे. यामध्ये त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होईल आणि परस्पर पूरक असे व्यवहार हे मुले, हे तरुण करू लागतील. यासाठी त्यांना समाजसेवेचे धडे द्यावेत. आजचे हे तरुणच उद्याचे आपल्या राष्ट्राचे भविष्य आहेत, हे लक्षात घेऊन आपल्या गावातील तरुणाईचे चारित्र्य उज्ज्वल होईल. आपल्या गावात किंवा आपले गाव कसे असावे असे आपल्याला वाटते. त्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व शिक्षण मुलांना द्यावे. मुलांच्या शिक्षणाची सुरुवात लहानपणीच करावी. अन्यथा मुले मोठी झाल्यावर त्यांना आणि आपल्यालाही त्रास होतो आणि या मुलांना शिक्षण नको वाटते. काही वेळा यातूनच काही लोक निरक्षर राहतात, अंगठा छापवतात आणि व्यवहारामध्ये त्यांना कोणीही सहजासहजी फसवू शकते. त्यामुळे त्यांना आयुष्यभर कष्टाबरोबरच दुःखही भोगावे लागते. शेतीची अवजारे,
शेतामधील नाना पिकांच्या सुधारित जाती हे जर समजले नाही तर जसे आपल्या शेतात सुधारणा होत नाही त्याचप्रमाणे मुलांना शिकवले नाही तर या मुलांच्या आयुष्यात योग्य ते बदल होत नाही. त्याचे आयुष्य हे एखाद्या घाण्याच्या बैलाप्रमाणे होऊन जाते आणि त्याचे जीवन वाया जाते. यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. या मुलांच्या पालकांनाही त्याचा दोष लागतो. तेही या पापामध्ये भागीदार होतात. केवळ जन्म देऊन आणि संगोपन करून भागत नाही. त्याबरोबर या मुलांना योग्य ते शिक्षण योग्य वयामध्ये देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. आपण सध्याच्या काळामध्ये किंवा पूर्वीही पालक आपल्या मुलांकडे लक्ष देऊ शकत नसतील. शेतकरी शेतीच्या उद्योगामध्ये व्यस्त असेल, कारागीर आपापल्या उद्योगात व्यस्त असतील, आपल्या मुलाकडे लक्ष देऊ शकत नसतील तर एखाद्या देशउद्धारक संस्थेकडे किंवा निवासी शाळेमध्ये त्यांना घालावे असे महाराज म्हणतात. मुलांना आपल्या अंगावर जास्त दिवस ठेवू नये. त्यांना बालमंदिरामध्ये पाठवावे. जन्म देण्याचे काम मातापिता करत असले तरी शिक्षणाचे काम हे त्यांचे गुरु अर्थात शिक्षक करतात. अन्यथा पुत्रप्रेमाच्या आसक्तीमुळे आपण या मुलांना लाडवून ठेवतो आणि शेवटी त्यांचे हट्ट पुरवून ही मुले अतिलाडाने निकामी होतात आणि हा भोपळा तसाच राहतो, निरक्षर बनतो. या उलट शाळेमध्ये शिक्षक शिक्षिका मुलांचे अतिलाड करत नाहीत. मुलांचे मानसशास्त्र त्यांना माहीत असते. त्यामुळे त्यांना ते योग्य प्रकारे समजावून शिक्षणासाठी त्यांची मानसिक तयारी करून घेतात आणि त्यांना शिक्षणाचे धडे देतात.